सुशील भांदिगरे जुनावदार पेठ सामाजिक कार्यकर्ता ह्यो जो आपण बघत आहात त्या व्हिडिओमध्ये पण आपण आता दाखवलेला आहे की हा जयंती नाल्याचा ओढा आहे। ज्या जयंती नाल्यावर बांध आहे तिथून पुढे हा सगळा ओढा या नदीमध्ये मिक्स होतो। आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई चालू आहे। आज ही सफाई करत असताना ह्या नाल्याची किती वेळा सफाई झाली, या ठिकाणी कुठला JCB नवीन इथली कचरा घाण काढण्यात आली। ह्या 5-6 वर्षात किंवा 10 वर्षात तर या इकडं कोणी आलेलं नाही। 5-6 वर्ष तर प्रशासक होता आणि त्याच्या मागचे नगरसेवक पण इकडं कोण फिरकले नव्हते। आणि आता तर प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत। एखादा नगरसेवक सोडला तर बाकीच्या नगरसेवकांनी कोणी या नाल्याची येऊन पाहणी केलेली नाही। मी यासाठी का म्हणतोय की ह्या परिसर जो आहे जुनावदार तालमीच्या पाठीमागचा चाळे असतील, सिद्धार्थनगरचा परिसर असेल, हा पूरबाधित क्षेत्र आहे, त्याला ओढा लागून आहे। आणि ज्यावेळी पुराची परिस्थिती येणार आहे त्यावेळी ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे। हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर ह्या ओढ्यातील गाळ काढला पाहिजे, कचरा काढला पाहिजे। कुठल्याही नगरसेवकानं किंवा ह्या प्रभागातील नगरसेवकांनी मनावर हा विषय घेऊन या ठिकाणी पाहणी केलेली नाही। नगरसेवक तर दिसायचे बंदच झाल्यात। हा सरळ आम्हाला लोक विचारायला लागलेत की नगरसेवक असतात कुठं, ही का म्हणायची वेळ आलेली आहे। ज्यावेळी जनता तुम्हाला निवडून देत्या त्यावेळी जनतेचा प्रश्न सोडवले नगरसेवकांचं कर्तव्य असते। आज प्रभागात जे कामं चालू आहेत ते आमदार क्षीरसागर साहेबांच्या फंडातनं कामं चालू आहेत, पण नगरसेवकांनी येऊन आपल्या गल्लीतील गटरा कचरेचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, हे सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे। एखादा नगरसेवक जर सोडली तर बाकीचे नगरसेवक कुठं आहेत हा जनतेला पडलेला प्रश्न आहे। त्यामुळं ठीक आहे, आता 3-4 महिने झाले असतील, तुम्हाला काम समजावून महापालिकेला वेळ लागत असेल ठीक, तरी पण तुम्ही इथून पुढे ज्या भागातल्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने नगरसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे। हा जो नाला या ठिकाणी मिक्स होतोय या जयंती नाला, आज कोल्हापुरात अनेक नगरसेवक पुढाकार घेऊन JCBने नाल्यातली घाण काढत आहेत। आमच्या नगरसेवकांनी हे साफ केलं पाहिजे। या वड्याखाली तर सगळा कोंडाळा केलेला आहे नाल्यामध्ये, हे कधी आपण लक्ष देणार आहे का? उद्या लोकांच्या घरातने पाणी गेल्यावर आपण त्या ठिकाणी येणार आहात का? तर नगरसेवकांना पण माझी विनंती आहे आणि महानगरपालिकेचे आयुक्त असतील, स्टँडिंग चेअरमन असतील, या सगळ्यांना विनंती आहे की आपण एकदा येऊन ह्या तालमीच्या मागशील ओढा नाला तुम्ही बघा, ह्या ठिकाणी JCBनं गाळ काढा आणि नाल्याची ह्या सफाई तुम्ही करा, जेणेकरून नागरिकांच्या घरामध्ये पुरामध्ये पाणी जाणार नाही। ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। मी म्हणत नाही की नगरसेवकांची, पण नगरसेवकांना निवडून गेलं त्यांचे कर्तव्य आहेत, त्या कामाची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे। ही या ठिकाणी आम्हाला नगरसेवकांना सांगायचं आहे, दाखवून द्यायचं होतं की आपण लवकरात लवकर आता लक्ष घाला आणि प्रभागामध्ये फिरून तुम्ही ही कामं करा, हीच एवढी विनंती आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।